महाराजांचा अंगाचा हा दहा झाला. काय करा देवा, तुझी जी इच्छा आहे सांगा. त्या ठिकाणी शिवबा कसारा आले आणि त्यांना कळालं, अरे 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 काय केलं तू. त्यावेळेस देवाना धावा केला, पांडुरंग आला आणि हात फिरवला आणि त्यांचं बरं झालं. हिला कुष्ठरोग झाला. ज्या हाताला केलं त्या हाताला फेरावं लागतं. मग त्या तुकाराम महाराजांच्या अंघोळीच्या चिखल त्यांच्या हाताला लागला तेव्हा तिचा कुष्ठरोग गेला. म्हणून केले कर्म झाले म्हणून संताचा हा कोप झाल्यावर थांबत नाही. ज्या संताची जर निंदा केली तर त्याच्या 60 कुऱ्ह्या नरकात जाती. तुमच्या मनात हा वारकरी संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला आहे. कारण की त्या ठिकाणी तुकाराम महाराज भंडारी डोंगरावर जात असताना, भजन करत असताना तिकून एक कल्पना करत गुण रामचंद्र प्रभू येत असताना त्यांची दोघांची भेट झाली. आणि झाल्याच्या नंतर असं तेज होतं राम प्रभूला. आवाज कसा काय कमी जास्त होतो होत. तुकाराम महाराज समोर गेले, म्हणाले का हो तुम्ही कोण आहे. आणि मी राम. म्हणे राम म्हणे तू कोण आहे. तू का राम. म्हणे मी शेतू बांधला आणि शेतू बांधून वानेर हे आता तळून नेले शेतू बांधून. मग तू का राम. तुकाराम काय म्हणतात, तू खरा राम. म्हणजे मी रामच आहे. म्हणजे तू कसा राम. म्हणे मी भावार्थ अभंगाचा गाथा पूर्ण हा संसारी लोकांना तरुण नेण्यासाठी अभंग केले आहे. तुझा शेतू भंग गया मेरा अभंग. अभंगाला काहीच झालं नाही. तुझा तर शेतू मोडला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून म्हणतात की ज्या ठिकाणी रघु चालत असताना कितीही म्हणजे जसं आपलं दृष्टी लागती देव ओळखायला.